आपण 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा करतो? एक वेळ अशी होती, मुंबई होती पण ती आपली नव्हती. मराठी माणूस होता पण त्याला स्वतःचं असं राज्य नव्हतं. 21 नोव्हेंबर 1956 हा दिवस म्हणजे फक्त मागणी नाही तर मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि बलिदानाचा लढा होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य तर मिळालं होतं, पण त्यावेळी महाराष्ट्र आजच्या सारखा नव्हता. स्वातंत्र्य राज्य नव्हतं. त्या काळात मुंबई प्रांत नावाचं एक मोठे राज्य अस्तित्वात होतं, पण मराठी आणि गुजराती असे लोक एकत्र राहत होते. ते राज्य वेगवेगळ्या भागातील मराठी, गुजराती, कच्छी आणि कोकणी लोकांनी मिळून बनलेलं होतं. यामुळे 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र समिती मुंबई राज्याचे 2 भाग निर्माण झाले, जिथे एक भाग प्रामुख्याने गुजराती आणि कच्छी बोलतो आणि दुसरा भाग मराठी आणि कोकणी बोलतो. गुजराती भाषिकांना स्वतःचे वेगळे राज्य हवे, तर मराठी भाषिक नागरिकांना आपले स्वतंत्र असे राज्य हवे. या मागणीमुळे अनेक आंदोलने झाली. त्याचा परिणाम म्हणजे भारतीय संसदेने लागू केलेल्या बॉम्बे पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची निर्मिती झाली. त्या दिवशी मुंबईतील फ्लोरा फाउंटन परिसरात खूप तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास ठामपणे नकार दिला होता. या निर्णयामुळे मराठी माणूस नाराज आणि संताप व्यक्त करत होता. प्रत्येक गावोगावी, शहरात छोट्या मोठ्या सभांमधून या निर्णयाला निषेध सुरू झाला. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात, ध्यानात एकच मागणी होती, मुंबई महाराष्ट्राचीच असायला हवी. या निर्णयाच्या निषेधावरून कामगारांनी आणि विविध संघटनांनी एक मोठा मोर्चा काढायचा निर्णय घेतला. हा मोर्चा पूर्णपणे सरकारच्या विरोधात होता, तरीही मराठी माणसाच्या तळपायात होणारी आग या मोर्चाद्वारे ज्वालामुखीसारखी उद्रेक होण्याच्या दिशेने होती. ठरलं होतं की सगळेजण फ्लोरा फाउंटन समोरील चौकात जमणार आहेत. यानंतर मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले. एका बाजूने चर्चगेट स्टेशनकडून लोक चालत होते, तर दुसऱ्या बाजूने बोरीबंदर म्हणजेच आजचं CST याकडून मोठ्या प्रमाणात लोक चालत येत होते. दोन्ही बाजूंनी येणारी लोक शांतपणे येत होती, पण त्यांच्या आवाजात मात्र ताकद आणि मुंबई आपलीच व्हायला हवी अशा घोषणांचा चोप होता. संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या वाक्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मोर्चा जसा जसा पुढे सरकत होता तसं तसं वातावरण अधिक तणावपूर्ण होत गेलं. पोलिसांनी हा मोर्चा थांबवण्यासाठी ताकद वापरण्याचा निर्णय घेतला. लाठीचार्ज करून देखील जनता मागे हटली नाही. ते शांत होते पण ठाम होते. ते आपली मागणी सोडायला मात्र तयार नव्हते. परिस्थिती हळूहळू नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. त्यावेळी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचा आदेश दिला. गोळीबार सुरू झाला. क्षणात सगळं बदललं. रस्त्यावर गोंधळ उडाला. लोक पळू लागले, तर काही जखमी झाले आणि अनेकांनी आपले प्राण गमावले. या गोळीबारात एकूण 106 आंदोलक हुतात्मे झाले. हे सर्व लोक आपल्या हक्कासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी लढत होते. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. लोकांचा संताप आणखी वाढला. शेवटी सरकारला जनतेसमोर झुकावंच लागलं. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्याच वेळी गुजरात हे स्वतंत्र राज्यही तयार झालं. 1965 साली फ्लोरा फाउंटनच्या ठिकाणी हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं. आज ते ठिकाण हुतात्मा चौक म्हणून ओळखलं जातं. आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो तो सहज मिळालेला नाही. तो मिळाला आहे संघर्षातून, त्यागातून आणि 106 हुतात्म्याच्या बलिदानातून. मातीतल्या प्रत्येक कणात अजूनही त्या बलिदानाची वेदना आहे. महाराष्ट्र घडवताना किती डोळ्यांनी स्वप्न गमावली यांची कहाणी आहे. गोळ्यांच्या आवाजातही जय महाराष्ट्र घुमत राहिला, कारण हे राज्य फक्त नकाशावर नाही तर रक्ताने लिहिलेली ओळख आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणाने.